सेवा सुरक्षा विकासासाठी मशाल पुन्हा पेटणार. प्रभाग 22 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सेवा सुरक्षा आणि विकास या त्रिसूत्रीवर आधारित प्रचाराला गती दिली आहे. विकासासाठी धगधगणार, जनकल्याणासाठी मशाल पुन्हा पेटणार. आता हवेत फक्त तुमचे आशीर्वाद आणि दमदार साथ या संदेशासह नाशिक रोड विभागातील प्रभाग क्रमांक 22 मध्ये शिवसेना उभाटा उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य आणि उत्स्फूर्त शुभारंभ करण्यात आलाय. प्रथमतः सुरुवात विहितगाव येथील प्रतिपंढरपूर मंदिर येथे नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आणि त्यानंतर देवळाली गावातून दुसऱ्यांदा भव्य प्रचार फेरी काढून तेथील देखील गावकऱ्यांचा अतिशय मोठ्या प्रमाणावरती उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून योगेश गाडेकर, इतर मागासवर्ग पुरुष ब, केशव पोरसे सर्वसाधारण पुरुष ब, संजीवनी हांडोरे सर्वसाधारण महिला क, वैशाली दाणी अनुसूचित जाती महिला अ हे उमेदवार मशाल या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले असून विहितगाव परिसरातील हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक आणि मतदारांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी देवळाली व परिसरातील घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधलाय. ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत मागील कार्यकाळात करण्यात आलेल्या क्रीडांगण, जलकुंभ, जॉगिंग ट्रॅक, सुशोभीकरण, सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था आदी विकास कामांचा सविस्तर लेखाजोखा मांडण्यात आलाय. तसेच आगामी काळात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहितीही मतदारांसमोर ठेवण्यात आली आहे. सेवा सुरक्षा आणि विकासावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा जनतेसमोर उभ्या राहिलेल्या या उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून आलंय. या प्रचार फेरीत सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, शिवसैनिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या या प्रभाग 22च्या प्रचाराचा शुभारंभ आज देवळाली गाव येथून होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार आदरणीय श्री योगेश भाऊ गाडेकर, संजीवनीताई हांडरे, वैशालीताई दाणी, केशव तात्या पोरजे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज आमच्या या देवळाली गावमधून जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, शिवसेनेचा वटवृक्ष जो नाशिक जिल्ह्यात उभा राहिला त्या शाखेपासून आज बाळासाहेबांनी जी शाखा स्थापन केली होती त्या शाखेपासून आज याची सुरुवात झालेली आहे. मोठ्या उत्साहात परिसरातले नागरिक, त्याचप्रमाणे परिसरातील सर्व शिवसैनिक मोठ्या उत्साहाने येथे आज या प्रचाराच्या शुभारंभासाठी येथे उपस्थित झालेले आहे आणि मोठ्या उत्साहात देवळाली गावातील सर्व जनता मोठ्या मतधिक्याने या चारही उमेदवारांना निवडून देणार आहे याची आम्ही ग्वाही देतो. आज देवळाली गाव येथे नारळ फुटलेले आहे. आज देवळाली गाव येथे प्रचार चालू होणार आहे. आज नवीन उमेदवार वैशाली प्रमोद दाणी, योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर, संजीवनी संजय हांडोरे, केशव सीताराम पोरजे हे मशाल यांचं चिन्ह मशाल आहे. तर हेच विजयी होणार. सगळे कामं आमचे पुढे पार पाडणारे तर मशाल चिन्हालाच विजयी करा. आज देवळाली गाव गणपती मंदिरापासून प्रचाराला शुभारंभ झाला आहे. आपले 4 सहकारी वैशाली प्रमोद दाणी, योगेश सत्यभामा गाडेकर, संजीवनी संजय हांडोरे, केशव सीताराम पोरजे यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि मशाल ह्या चिन्हावरच सगळ्यांनी सहकार्य करून विजयी करा त्यांना. नंतर यांच्या माध्यमातून जीही कामं होतील ते व्यवस्थितरित्या पार पाडतील आणि त्यांची जबाबदारी ते व्यवस्थितरित्या पार पाडतील. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.